नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मतात या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे आणि आज आदिशक्तीचा म्हणजे तुमच्या आमच्या माता भगिनींचा आज वार्षिक महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे। वर्षभरामध्ये 4 नवरात्र उत्सव साजरे करण्यात येतात। त्यात 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 प्रकट असतात। चैत्र महिन्यातील जी नवरात्री असते ती प्रकट असते आणि त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत हा आदिशक्तीचा महाशक्तीचा जागरण गोंधळ आणि उपासनेचा हा काळ असतो। या काळामध्ये आपण आज देवीची घटस्थापना केलेली आहे। 5व्या माळेला ललिता पंचमीचं पूजन होईल, सप्तमीचं पूजन होईल आणि अष्टमीला आणि नवमीला महाअष्टमी महानवमी पूजन होऊन दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं सोनं लुटत आपण सगळे सीमोल्लंघन करणार आहोत। गावदेवी या प्रभागामध्ये मी आज प्रथमतः आलो आणि आपण आज इथे देवीची आराधना करण्याकरिता ज्या महिला भगिनी ते उपस्थित आहेत आपण त्यांना पाहिलेलं आहे। आपण यापैकी एकीशी संवाद साधू। माझं नाव विजया मंत्री। म्हणजे मी ह्या गावदेवी भागातच राहते आणि गेली अनेक वर्ष रामदेवी देवस्थानची सेवा करण्याची संधी मला लाभलेली आहे। इथल्या व्यवस्थापन मंडळावर काम करते, त्यामुळे देवीची सेवा करता येते आणि ह्या देवीच्या संबंधी म्हणजे आमच्याकडे आम्ही ऐकलेलं आहे इतर म्हणजे मोठ्या ज्येष्ठ लोकांकडनं। त्याप्रमाणे अशी माहिती आहे की साधारण 250-1 वर्षापूर्वी ही देवी प्रकट झालेली आहे आणि ज्या भक्ताच्या स्वप्नात आली त्यांनी जेव्हा इकडे सांगितलं तेव्हा खरोखर त्याचा म्हणजे पाठपुरावा सगळ्यांनी केला आणि पाहिलं तर खरोखरच ती देवी प्रकट झालेली होती आणि इथेच तिचं ते मंदिर केलं गेलं आहे। अशी ही आमची ग्रामदेवी आहे। म्हणजे आमची जेव्हा आम्ही आरती ह्या देवीची म्हणतो त्या आरतीमध्ये ते सर्व वर्णन आलेलं आहे। मी टेक्स्टाईल डिझायनर आहे आणि एका नामांकित मिलमध्ये मी ॲज अ टेक्स्टाईल डिझायनर म्हणून 19 वर्ष काम केले, परंतु मिल बंद झाल्यामुळे तेव्हापासून मी समाजकार्यात आहे। नमस्कार, मी आशा हेमंत चौधरी। ह्या गावदेवी विभागात माझ्या जन्मापासूनच मी इथे आहे। माझं सासर माहेर दोन्ही ह्याच विभागात आहे। या देवीच्या देवळामध्ये हे आमच्या ज्ञातीचं देऊळ असून या देवीच्या देवळामध्ये सेवा करण्याची मला गेल्या जवळजवळ 7-8 वर्षापासून संधी मिळालेली आहे। कोणतं ज्ञातीचं देऊळ आहे? पाठारे क्षत्रिय समाजाचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये मी आता सध्या गेली वर्षभरात ट्रेजरर म्हणून काम करते आणि ही सेवा माझ्याकडनं अशीच घडावी असं माझी खूप इच्छा आहे। जेवढं यापूर्वी तुम्ही कुठे सेवा दिली? मी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये होते आणि 12मध्ये मी सेवानिवृत्ती घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग मला ही संधी मिळाली आणि मी या संधीचा लाभ घेऊन ही सेवा अशीच पुढे तेव्हा मी राहावी अशी माझी इच्छा आहे आणि देवीने त्याप्रमाणे आम्हाला तसं हे द्यावं, प्रबळ द्यावं।